नमस्कार मित्रांनो, आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपली आज मीटिंग आहे हॉटेल अष्टभुजामध्ये, शहर आहे भुसावळ। मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो। भुसावळमध्ये अष्टभुजा हॉटेलच्या समोरच अष्टभुजा मातेचं मंदिर आहे। सर्वात आधी आपण अष्टभुजा मातेच्या मंदिरात दर्शनाला जाऊन येऊ, कारण अजून मीटिंग सुरू व्हायला वेळ आहे। आपले बाकी जे कलीग आहेत ते अजून आलेले नाहीत। मग मी ठरवलं की चला मातेचं आपण दर्शन घेऊया। तर महाकाली माता, अष्टभुजा माता यांचं आपण दर्शन घेत आहोत। अशा प्रकारे मंदिर आहे, छानसं मंदिर आहे। जे मित्र, जे आपले पाहणारे, व्हिडिओ पाहणारे मित्र असतील, जे भुसावळमध्ये राहत असतील किंवा भुसावळच्या जवळपास राहत असतील, तर त्यांनी निश्चितच मंदिरात येऊन दर्शन घ्या। खूप असं छान मंदिर आहे। तर मित्रांनो, की काही योग असे असतात की त्याद्वारे आपल्याला देवांचं दर्शन आपण घेतो। तर तो योग आज मला मिळालेला आहे। म्हणजे इतक्या जवळ राहून मला, म्हणजे मी मंदिरात आलेलो नव्हतो की माता अष्टभुजा मातेच्या मंदिरात, ती मला संधी भेटली। खूप मी आभार मानतो की आपले जे सचिन दाने सर आहेत, त्या लोकांनी जी मीटिंग अरेंज केली भुसावळमध्ये। तर मित्रांनो, खूप छान वाटलं। मंदिरात आल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन असतं काही गोष्टीचं, की ते मंदिरात आल्यानंतर ते आपल्याला येतं। तर मित्रांनो, आपले जे लोकेशन आहे मीटिंगचं ते चेंज करण्यात आलेलं आहे। अष्टभुजा हॉटेलमध्ये कोणीही नसल्यामुळे मल्हार हॉटेलमध्ये आता मीटिंग ठेवण्यात आलेली आहे। तर तिथून नसताना आपण इकडे आता आलेलो आहोत। तर अष्टभुजा हॉटेलमध्ये आधी आमच्या मीटिंग व्हायच्या, पण मग आज जरा टायमिंग लवकर असल्यामुळे कदाचित ते आलेले नाही आहेत। तर तुम्ही बघू शकता 11 वाजेचं टायमिंग आहे। अजून त्या लोकांची साफसफाई सुरू आहे, पण तरीही त्या लोकांनी आपल्यासाठी अरेंजमेंट केली, त्यासाठी त्यांचे आभार। छान हॉटेल आहे, नैसर्गिक वातावरण निर्माण केलेलं आहे त्यांनी। फॅमिली घेऊन येण्यासारखे हॉटेल आहे आणि लहान मुलांना खूप आवडेल। इथं खूप छानसा असं फिश टँक आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदरशी मासे आहेत मित्रांनो। आणि तसेच वातावरण खूप छान आहे, सुंदर आहे, लोकही खूप प्रेमळ आहेत। मित्रांनो, जे नवीन लोक आहेत त्यांनी लाईक करायला विसरू नका। हे माझे मित्र सचिन दाने सर, तसेच जटाळे सर, दोघंही व्यक्तिमत्व खूप छान आहे, खूप चांगले लोक आहेत, प्रेमळ लोक आहेत। थँक्यू सो मच दोघंही मित्रांचे। आणि सचिन दाने सर, खास करून तुमचेही खूप धन्यवाद। तुम्ही पाहू शकता की इथं वेगवेगळे प्राणी, पक्षी बनवण्यात आलेले आहेत। तसेच लहानपणी आपण पाहिलेले मोगलीचं कॅरेक्टर तेही बनवण्यात आलेलं आहे। हरिण असो, भालू असो, आणि हे म्हणजे जे झाडं वगैरे बनवण्यात आली आहे, खूप सुंदरशी बनवण्यात आली आहे। म्हणजे लहान मुलांना खास करून खूप आवडेल। जिराफ बघू शकता तुम्ही। तर आपली मीटिंग सुरू झालेली आहे। तर मीटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता की आपले सचिन दाने सर एक प्रेझेंटेशन देत आहे आणि सर्वजण खूप शांततेने त्यांना ऐकून घेत आहेत। सो मच मित्रांनो, पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो। थँक्यू सो मच।